भाजपा प्रणित केंद्र सरकारच्या कार्यकाळामध्ये विक्रमी वेळेमध्ये पायाभूत सुविधांची कामं पूर्णत्वाला जात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज हे सांगितलं. ते आज आजमगड इथं विकास योजनांच्या उद्घाटनानंतर जनसभेला संबोधित करत होते. यापूर्वी योजनांची घोषणा ही केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच होत असे आणि ती कागदावरच राहत असे. मात्र आमच्या सरकारनं या योजना प्रत्यक्षात उतरवल्याचं ते म्हणाले. 2047 मध्ये विकसित भारताचं स्वप्न साकार करण्याच्या दृष्टीनं टाकलेली ही पावलं असल्याचंही पंतप्रधान म्हणाले. महानगरांप्रमाणेच छोटी शहरांनाही उत्तम विमानतळं, उत्तम महामार्ग असण्याचा हक्क आहे, असंही पंतप्रधान म्हणाले. सबका साथ सबका विकास हा डबल इंजिन सरकारचा मूलमंत्र असल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. हमारी सरकार जन कल्याण की योजनाओं को मेट्रो शहरों से आगे बढ़ाकर छोटे शहरों और गांव देहात तक ले गई. वैसे ही आधुनिक इंफ्रास्ट्रक्चर के काम को भी हम छोटे छोटे शहरों तक ले जा रहे हैं. छोटे शहर भी अच्छे एयरपोर्ट, अच्छे हाईवे के उतने ही हकदार हैं जितने ही बड़े मेट्रो शहर है. और भारत में जो तेजी से अर्बनाइजेशन हो रहा है, उसका जो प्लानिंग 30 साल पहले होना चाहिए था, वो नहीं हुआ. हम उसी को ध्यान में रखते हुए आज टियर 2, टियर 3 सिटी उनकी ताकत बढ़ा रहे हैं ताकि अर्बनाइजेशन रुके नहीं और अर्बनाइजेशन एक अवसर बन जाए. उस दिशा में हम काम कर रहे हैं. सबका साथ सबका विकास का यही विजन डबल इंजन की सरकार का मूल मंत्र है. भ्रष्टाचारी आणि घराणेशाही असणाऱ्या पक्षांकडून देशाचा आता ज्या गतीनं विकास होत आहे तसा विकास होणं अशक्यप्रायच होतं, असा टोलाही त्यांनी मारला. आमच्या सरकारनं गावागावापर्यंत विकास पोहोचवला, असंही ते म्हणाले. 2047 पर्यंत विकसित भारत बनण्याचं लक्ष्य साध्य करण्याच्या दिशेनं दमदार वाटचाल सुरू असल्याचंही पंतप्रधानांनी स्पष्ट केलं. ऊस आणि धान्याला आता अधिक किमान आधारभूत भाव मिळत आहे, असंही त्यांनी सांगितलं. या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान उत्तर प्रदेशसह 7 राज्यातल्या 34,676 कोटी रुपयांच्या 782 विकास योजनांचं उद्घाटन आणि पायाभरणी त्यांच्या हस्ते झाली. या योजनांमध्ये रेल्वे, पायाभूत सुविधा, जलयोजना, रस्ते आदींचा समावेश आहे. नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधियाही यावेळी उपस्थित होते.